respected members on the dais, तुकाराम जाधव सर, इथे जमलेले सगळे ॲस्पिरंट्स, होणारे फ्युचर कलेक्टर्स मी असं म्हणेल, त्यांचे आलेले पेरेंट्स आणि इथे सगळे सक्सेसफुल झालेले कॅन्डिडेट्स. सगळ्यात आधी मी इथे मला अपॉर्च्युनिटी दिली बोलण्याबद्दल, त्याच्यासाठी मी युनिक अकॅडमीचे आभार मानेल. बऱ्याच सक्सेसफुल कॅन्डिडेट्सला इथे आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, तर मी कमी बोलेल पण अगदी मनाने बोलेल. मी पूर्ण सेल्फ स्टडी केलेलं आहे आणि जे टॉपर्सची स्ट्रॅटेजी पहिले त्यांनी केली होती तेच मी सगळं बघून त्यांच्या जे मिस्टेक्स आहेत त्याच्यातून लर्न करूनच शिकलेत. म्हणून हे जे टॉपर्स बोलतात त्यांचं हे जे आहे सगळं कॉन्ट्रीब्युशन ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. असं म्हणतात की वाईज पीपल लर्न फ्रॉम द मिस्टेक्स ऑफ अदर पीपल, तर तेच मी एक्झॅक्टली केलं. टेक्नॉलॉजीचा खूप जास्त आज सगळीकडे पसरलेला आहे. एक मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन हे जे बेसिक फॅसिलिटीज आहेत ते सगळ्यांनाच अवेलेबल आहेत. म्हणून एक जे जर तुमच्यामध्ये केपेबिलिटी असेल आणि जर तुमच्यामध्ये खरंच पॅशन असेल तर मला असं वाटतं की कुठेही तुम्हाला गायडन्सची कमी नाही पडणार. तर मी ह्या माझ्या स्पीचला आज 3 भागात डिवाईड करेल. सगळ्यात पहिले म्हणजे एक आभार व्यक्त करणं, एक माझी स्ट्रॅटेजी आणि थोडेसे माझे टिप्स. सगळ्यात आधी मी माझे पेरेंट्सचे खूप खूप आभार मानेल. ते मी 1-2 त्याचे सांगू इच्छिते. मी माझ्या आईला खूप त्रास दिलेला आहे. ही एक्झाम एवढी अनसर्टन असते की आपण किती पण चांगल्या बॅकग्राऊंडने आलेलं असो, किती पण फॅसिलिटीज आपल्याकडे असो, तरी कधीच याच्यामध्ये एवढी अनसर्टनिटी असते की कधीच कोणीच सांगू शकत नाही की होणार की नाही. तर मी माझ्या आईला सतत विचारत राहायचे एव्हरी डे की माझं होईल की नाही, होईल की नाही. तर आई मला नुसतं हेच म्हणायची की तू प्रयत्न करत राहा, बाकी सगळं देवावर सोडून दे. आणि दुसरं म्हणजे मी माझ्या पप्पांबद्दल बोलेल. एक जो पेरेंट्सचा जो एक विश्वास असतो तो ह्या एक्झाममध्ये खूप खूप इम्पॉर्टंट असतो असं मी म्हणेल. कारण की मला असं वाटतं ह्या एक्झाममध्ये नंबर ऑफ अटेम्प्ट्स कधीही इम्पॉर्टंट नसतात. कारण की ह्या एक्झाममध्ये इतके फॅक्टर्स असतात. लक पण मी म्हणेल मॅटर करतं. 1-2 मार्कांनी कधी कधी सुटून जातो. तर हे इथे जे खचून जातात मुलं, इथे जेव्हा पेरेंट्सचा सपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. माझ्या पप्पांचे पण मी 2 एक्झाम्पल्स देईल. सपोर्ट तर नेहमीच होता, पण तो असा की म्हणजे 2 वर्ष होण्यापूर्वीच पप्पांनी माझं नाव मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलं होतं वल्लरी IFS म्हणून, आणि ते आज खरं झालं. तर मला त्याचा जो विश्वास त्यांनी माझ्यामध्ये दाखवला, मला असं वाटतं की माझ्या प्रयत्नापेक्षा जास्त तो विश्वास मला खूप कामं आला. आणि दुसरं म्हणजे एक मी केम्ब्रिज स्कूलमधून माझं एज्युकेशन झालं आहे औरंगाबादवरून. आणि मी माझा लॉ जो 5 इयर्सचा कोर्स आहे तो ILS लॉ कॉलेज पुण्यावरून केला आहे. आणि मी संविधान कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तर हे जे ग्रॅज्युएशनच्या वेळेस मी एकाच पेननी नेहमी एक्झाम लिहायचे. कॅटचा ॲडिझलचा जो पेन असतो त्यानेच मी एक्झाम लिहायचे आणि तो पेन मला खूप आवडायचा. पण काय झालं की त्या कंपनीने तो पेन लॉन्च करणं बंद करून टाकलं. तर मला खूप टेन्शन आलं की UPSCमध्ये म्हणजे मला असं वाटायचं की तो माझा लकी पेन आहे, मी त्यांनीच खूप छान लिहू शकते. तो बंद झाला. तर मला खूप टेन्शन आलं. तर माझे पप्पा म्हणले की तू काही टेन्शन नको घेऊ, मी आणून देईल तुला कुठून का होईना. तर मला नाही माहिती कुठून पप्पांनी, पूर्ण औरंगाबाद का महाराष्ट्र मला नाही माहिती कुठून, पण त्यांनी तो पेन शोधून मला आणून दिला. तर कुठेतरी एक ते पण होतं मनामध्ये की मे बी त्या पेननी पण झालं असेल. तर माझ्या पेरेंट्सचं मला खूप खूप आभार. दुसरं मी असं सांगेल की तुकाराम जाधव सरांना मी खूप थँक्यू म्हणेल. याच्यामध्ये जे ग्रामीण भागातले मुलं असतात ते म्हणतात की गायडन्स आम्हाला मिळत नाही वगैरे, तर मी त्याला आवर्जून सांगेल की मी औरंगाबादमध्ये राहून सेल्फ स्टडी केलेली आहे. पण एक कधी मनात एक असं शंका येत असते की वेदर आय एम ऑन द राईट ट्रॅक. तर याच्यासाठी मी तुकाराम जाधव सरांना मेसेज टाकायचे की सर मला असं भेटायचं आहे तुम्हाला. तर मी सांगेल की ते खूप म्हणजे आपल्या मनापासून म्हणायचे की एक अपॉइंटमेंट द्यायचे आणि मला बोलवायचे. आणि मी तेव्हा काहीच नसताना एक ॲस्पिरंट जेव्हा तुमच्याकडे येतो तर सर मला अगदी केबिनमध्ये बोलून चहा पाणी करून मला कम्फर्टेबल करून ते मला आपला अर्धा तास द्यायचे. तर तो जो एक त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन होता त्याच्यासाठी पण मी खूप खूप आभार मानेल. दुसरं म्हणजे औरंगाबादमध्ये माझे एक रिटायर्ड डिव्हिजनल कमिशनर आहेत कृष्णकांत भोगे सर, त्यांचे पण मी खूप आभार मानेन. ते इथे नाही आहेत, पण ते जे आपण जे चर्चा करतो ज्या एल्डर्ससोबत जरुरी नाही की ते प्रोफेशनलच असावेत, पण त्यांचं एक जे परसेप्शन असतं मला असं वाटतं ते ह्या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की इन दी एंड सोसायटीची ही एक्झाम आहे, आपण पीपल, तर लोक काय विचार करतात. तर म्हणून आयसोलेटेड न राहता तुम्ही चर्चा करा सगळ्यांशी, मला असं वाटतं. कारण की त्यांनी मला खूप फायदा झाला. तर मी भोगे सरांना पण खूप थँक्यू म्हणेल.
तिसरं म्हणजे आमचा एक ग्रुप आहे इंटरव्ह्यूसाठी आम्ही बनवलेला. तर त्याचे जे ॲडमिन होते IPS महेश भागवत सर. तर गायडन्सचं म्हटलं तर ते मला मेसेज करायचे की वल्लरी इंटरव्ह्यू आहे, कॉल कर. तर कधी ते कॉल करायचे आणि मग मी त्यांना, म्हणजे मला असं वाटायचं एवढे मोठे आहेत त्यांना कसं मी कॉल करू, टाईम घेणं पण बरोबर नाही आहे. पण ते स्वतःवरून कॉल करायचे आणि एक घंटा आम्ही म्हणजे बोलायचो आणि DAFवरती डिस्कस करायचो. तर मला असं म्हणायचं आहे की गायडन्सची आय थिंक आपण एवढे लकी आहोत महाराष्ट्रीयन्स की सगळे लोक एवढे उत्सुकतेने तुम्हाला हेल्प करायला आहेत. तुम्ही बिंदासपणे सगळ्या ॲस्पिरंट्सला, आम्हाला किंवा जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना कॉल करा. तुम्हाला काहीही असेल तर त्यांना विचारत जा, तेवढं करत जा आणि सगळेच गायडन्ससाठी तुमच्यासाठी आहेत. ह्याच्यानंतर मी आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्याबद्दल जरूर सांगेल, कारण की ह्या एक्झाममध्ये मला असं वाटतं माझी पूर्ण स्ट्रॅटेजी एकदम वेगळीच होती. जे टॉपर्सनी म्हटलं होतं, मी काय केलं स्टार्टिंगला, एकतर याचा पूर्ण सिलेबस व्यवस्थित बघून घेतला. त्याच्यानंतर जे पेपर्समध्ये ज्या कॅन्डिडेट्सला सगळ्यात जास्त मार्क्स आले होते त्यांची मी स्ट्रॅटेजी यूट्यूबवरती किंवा दुसऱ्या ह्याच्यावरती बघितली. आणि त्यांचे टेक्नॉलॉजी जसं मी म्हटलं सगळे त्यांचे आन्सर्स पण अपलोडेड असतात. तर मी ते आन्सर आधी मी लिहून बघायचे आणि त्याच्यानंतर माझे आन्सर त्यांच्याशी कंपेअर करायचे की त्यांनी प्रेझेंटेशन कसं केलं आहे, त्यांच्या आन्सर्समध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहे, आणि म्हणजे मी कंपेअर करायचे. आणि मला वाटतं याचा खूप फायदा झाला. काही मिसकन्सेप्शन्स आहेत या एक्झामबद्दल, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू, त्याच्याबद्दल पण मी थोडं बोलू इच्छिते. प्रिलिम्स जेव्हा माझी पहिली नव्हती निघाली तर वाईट तर साहजिकच वाटतंच, पण न खचता मी त्या दिवशी घरी आले आणि कंटिन्युअस मी 18 घंटे बसून पेपर ॲनालाइज केला. ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो माझा चुकला होता, कुठे रॉंग गेलं, UPSC काय विचारत होतं आणि मी का त्याला चुकीचं मार्क केलं, हे ॲनालिसिस करणं मला असं वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. अटेम्प्ट्स तुम्ही किती पण द्या, पण जर तुम्ही ते मिस्टेक्स रिपीट करत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकताय असं मला वाटतं आहे. तर मी जेव्हा आपले सिली मिस्टेक्स बघितले की मी प्रिलिम्समध्ये हे एवढे इझी क्वेश्चन्सला मी सिली मिस्टेक्स केले, कारण की अर्धा मार्क पण इथे मॅटर करतो कट ऑफमध्ये. तर मी म्हटलं की यू डिझर्व टू बी पनिश्ड, कारण की तू एवढे सिली मिस्टेक्स केले. आणि तेव्हा मी ठरवलं की नेक्स्ट टाईम माझा लास्ट अटेम्प्ट राहील, मी बेस्ट अटेम्प्ट देईल. आणि तेव्हाच मी जेव्हा अटेम्प्ट दिला, मी ठरवलं होतं की नेक्स्ट टाईम हा माझा बेस्ट अटेम्प्ट राहील आणि याच्यानंतर मी कधीच ही एक्झाम पुन्हा देणार नाही. तर ह्यावेळेस पण रिझल्ट येण्याच्या आधी डेट निघून गेली, पण मी एक्झाम म्हणजे फॉर्म फिल नव्हता केला, कारण की शेवटी ही लाईफ आहे, याच्यामध्ये खूप काही आहेत ऑप्शन्स करायला. देशसेवा हा अल्टिमेट एमच आहे, तर तो कसा पण करू शकतो. पण जसं की बरेच ॲस्पिरंट्स म्हणले, पण एक बॅकअप नक्कीच असायला पाहिजे. आणि हीच एक काही परीक्षा नाही आहेत, दुसरे पण बरेच तुम्हाला क्षेत्र आहेत, पण म्हणजे एक अटेम्प्ट द्या, पण तो खूप मनापासून द्या आणि एकदम बेस्ट अटेम्प्ट द्या असं मी म्हणेल. जसं मी ह्यावेळेस केलं आणि मला सक्सेस मिळालं पण, तर तुम्हाला पण मला असं वाटतं याचा खूप फायदा होईल. दुसरं म्हणजे मेन्समध्ये असं बऱ्याचदा मी एक नोटीस केलं आहे की एक मेंटल ब्लॉक लोकांना असतो की मी मराठी मीडियममधला आहे, माझं इंग्लिश एवढं चांगलं नाही आहे, माझा एखादा सब्जेक्ट वीक आहे. तर मी असं म्हणेल की आय वॉज लकी की माझं इंग्लिश वगैरे चांगलं होतं. पण मी हे पण म्हणेल की वीकनेस प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये असतात आणि प्रत्येक ह्युमन बिईंग हा खूप युनिक असतो. तर तुमच्यामध्ये जे काही वीकनेसेस आहेत त्याला तुम्ही वीकनेस न म्हणता त्याला स्ट्रेंथमध्ये कसं कन्वर्ट करता येईल असा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. मी माझ्या वीकनेसचे 2 उदाहरण देईल. जसं मला झोपायची खूप आवड आहे, तर म्हणजे या एक्झाममध्ये हार्डवर्क खूप लागतं. देर इज नो सबस्टिट्यूशन फॉर हार्डवर्क. आणि ही एक्झाम पण करायची होती. तर मी एक मूवीजचा पण मला खूप शौक होता, तर मी पूर्ण दिवस झोपायचे, थोडे मूवीज बघायचे आणि पूर्ण रात्र अभ्यास करायचे. तर हे जे मूवीज जे मी बघितले, तर मूवीज एक माझं ॲडिक्शन होतं, इंग्लिश मूवीज बघणं. तर ते मूवीज मी असे सिलेक्ट केले की ते मला इथिक्स पेपरमध्ये कामी येतील. तर ऑस्कर विनिंग खूप मूवीज आहेत ज्यांच्या थ्रू खूप सुंदर मेसेजेस तुम्हाला मिळतात. काही मूवीज जसं स्टार वॉर्स, त्याच्यामध्ये डार्क फोर्सबद्दल खूप बोललं आहे, त्याच्यामध्ये पॉवर, करप्शन याच्याबद्दल थोडं मी त्याला असं रिलेट केलं. त्याच्यानंतर गॉडफादर म्हणून एक खूप छान मूवी आहे, बरेच मूवीज आहेत. तर त्याच्यातून मी काही कोट्स काढायचे आणि त्याच्यातून एक मेसेजेस घेऊन आय थिंक मी ते जे मला खूप आवडायचं ते मी आय थिंक माझं एकदम ओरिजिनल सगळं पेपरमध्ये लिहिलं आहे. आणि मेन्समध्ये तुम्ही जे कोचिंग वगैरे देतात, आय थिंक त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं लिहिल्याला तुमच्या ओरिजिनॅलिटीला खूप जास्त मार्क्स मिळतात. तर मी असं म्हणेल की तुम्ही जेव्हा पण जे काही वाचताय ते तुम्ही 5 मिनटं वाचा, पण त्याच्यावरती विचार मात्र 10 मिनटं करा. कारण की तुम्हाला एखादी गोष्ट कळाली तर ते क्वेश्चन तुम्हाला कसा पण फिरून आला तर तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करायला खूप व्यवस्थितपणे येईल. तर हे करणं खूप गरजेचं आहे. विचार की तो जो टॉपिक आहे तो तुम्हाला कळाला आहे का कम्प्लिटली, तो क्रिस्टल क्लिअर आहे का तुमच्या माइंडमध्ये. हे जर असेल तर मग तुम्ही पुढे जा.
त्याच्यानंतर मी एक दुसरं पण असं युनिक केलं होतं, म्हणजे शेवटी ही एक एक्झाम आहे, शेवटी ही एक कॉम्पिटिशन आहे. तर मी जे पहिले जे पेपर्स आहेत ते खूप व्यवस्थित ॲनलाईज केले होते. आणि जसं आपण पल्स बघतो हाताची, तसंच मी UPSCची पल्स बघायला म्हणजे नेहमी ट्राय करायचे की UPSCला पाहिजे काय. म्हणजे आता जे काय समाजामध्ये चाललं आहे की हा क्वेश्चन येऊ शकतो, तर मला वाटायचं की UPSCने लास्ट टाईम त्यावेळेस करंट अफेअर्समध्ये हे चाललं होतं, यावेळेस हे चाललं आहे, तर असा क्वेश्चन येऊ शकतो. तर मेन्सची मी कोणतीही टेस्ट सिरीज नव्हती लावली, पण स्वतःच ॲनालिसिस करून असे 100 क्वेश्चन्स काढले होते की याच्यातून घुमून फिरून येऊ शकतं. तेवढे मी एकदम पक्के केले होते की त्याच्यातून काही पण आलं तर मला लिहिता आलं पाहिजे. आणि आय थिंक हे मला खूप खूप उपयोगी झालं. तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण त्याला इम्प्लिमेंट करू शकता. तिसरं म्हणजे इंटरव्ह्यूकडे मी येईल. त्याच्यामध्ये पण बरेच मिसकन्सेप्शन्स असतात. ते पुढची गोष्ट जरी असली तरी मला असं वाटतं ही जी पूर्ण प्रोसिजर आहे 1 year 2 yearsची, त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊन जाते. तर तुम्ही एकदम म्हणजे माझं असं एक्सपिरियन्स होता की तो पॅनल खूप कॉर्डियल असतो आणि ते तुम्हाला ही जशी पर्सनॅलिटी टेस्ट आहे तर तुम्हाला ओळखून घेण्यासाठी असते. त्याच्यामध्ये जो एक त्यांनी दिलेला आहे की व्हॉट ऑल दे वॉन्ट टू जज, तुमचं मेंटल कॅलिबर, तुमचं मेंटल टफनेस, तेच जे आहे तर तुम्ही म्हणजे एकदम मोकळेपणाने आणि एकदम ऑनेस्टली मला असं वाटतं इंटरव्ह्यू दिला, तुमचं ओरिजिनल जे काय आहे ते त्यांच्यासमोर आलं, तर मला असं वाटतं की नक्कीच इंटरव्ह्यू काहीही अवघड नाही आहे. तिसरं म्हणजे याचा एक जो वर्क प्रोफाईल आहे UPSCचा, IAS, IPS, IFS आणि बाकीचे सर्व्हिसेस आहे, मला असं वाटतं ते एकदम क्लिअर असायला पाहिजे. तर मला IASचा कधीही क्रेज नव्हता, मला फॉरेन सर्व्हिसचा खूप पहिल्यापासूनच क्रेज होता. पण मी पोस्ट ग्रॅज्युएशननंतर माझं प्रिपरेशन UPSCसाठी सुरू केलं, कारण की मला असं वाटलं की मॅच्युरिटी आणि सिन्सिअरिटी या एक्झामसाठी मला नंतर आली. पण IFSच का, तर किंवा IASच का, ही जे आहे क्लॅरिटी तुम्हाला माइंडमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जोपर्यंत हे पॅशन तुमच्या आतून नाही येणार, तोपर्यंत तुम्ही कितीही मोटिवेशनल व्हिडिओज बघितले, कितीही वाचलं, 2 मिनटं खूप बळ आलं, पण ते वर्षभर टिकवणं सस्टेनेबल होणार नाही. म्हणून ते तुम्ही वर्क प्रोफाईल बघा, तुम्हाला आवडत असेल तरच या एक्झाममध्ये उतरा. जसं फॉरेन सर्व्हिसमध्ये मला असं वाटतं की जेव्हा मी लॉ पण करत होते तेव्हा कुठेही इनजस्टिस झालं तर मला असं खूप म्हणजे मनात कसं तरी व्हायचं. तर आता म्हणजे जेव्हा मी इंडियाचं बघते तर मला असं वाटतं की इट इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. तर याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जेवढं मला असं वाटतं पॉवरचं स्टेटस मिळालं पाहिजे तेवढं नाही आहे. तर मला हे इनजस्टिस कुठेतरी नेहमी असायचं. आणि शेवटी ते 1.2 बिलियनच्या पॉप्युलेशनला दुसऱ्या कंट्रीमध्ये रिप्रेझेंट करण्याचं जे आहे ते एक तर होतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण जी डायव्हर्सिटी आहे, पॉलिटिकल तुम्हाला काम करता येतं, कल्चरल, ट्रेड रिलेशन्स खूप काही आहे. जसं इथून आता इराणला कनेक्टिव्हिटी करायचं आहे, ते टुरिझमचं एवढं पोटेन्शियल आहे. माझी बहीण मी सांगेल ती US आहे, तर ती मला सांगते तिकडे खूप मोठे मोठे म्युझियम्स बनवलेत आणि तिथे दगडं ठेवलेले आहेत, छोटे छोटे पेबल्स जे असतात एकदम छान काचेमध्ये डिस्प्ले करून. आणि मी म्हणते की आपल्या इंडियामध्ये एवढं काही आहे बघण्यासाठी आणि तिथं ते एवढे फीस लावतात ते बघण्यासाठी. म्हणजे आय थिंक टुरिझम जे आहे ते पोटेन्शियल पण मला कधी कधी वाटतं ते आपण केलं नाही. तर फॉरेन अम्बॅसिडर बनवून मला आय थिंक हे सगळं करण्यामध्ये खूप मजा येईल. तर हे जे एक एक्साइटिंग फॅक्टर होतं त्यांनी मला खूप मोटिवेट केलं. तर मी हेच म्हणेल की या एक्झाममध्ये येण्याच्या आधी तुम्ही त्याचं वर्क प्रोफाईल नक्की बघा की तुम्हाला काय यायचं आहे, ती एक क्लॅरिटी नक्कीच असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी म्हणेल की ही एक्झाम सगळ्यात जास्त सेल्फ रिफ्लेक्शनबद्दल आहे. एक इलास्टिसिटी पॉईंट असतो की तुम्ही स्वतःला कितीपर्यंत ताणू शकता, हे तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्शन करा की तुम्ही कुठे कमी पडताय. तुम्हाला या एक्झामसाठी बसावं लागेल एका रूममध्ये आणि तुमचं स्वतःचं काय समजलं आहे, नाही समजलं आहे, कुठे कमी पडताय हे तुम्हाला बसणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याच्याशिवाय काही सबस्टिट्यूशन नाही आहे. स्मार्ट वर्क नक्कीच आहे, पण याला कुठे सबस्टिट्यूशन नाही आहे. त्याच्यानंतर शेवटी कारण की मी एक मुलगी आहे, मला असं वाटतं माझ्यावरती ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी मुलींना स्पेशली असं बोलावं. यावेळेस मुलींचं जसं म्हणालेत की प्रमाण कमी आहे, पण मला असं नेहमी वाटतं आणि ऑब्झर्वेशन आहे आणि सगळे अग्री पण करतील की आय थिंक मुली जास्त सिन्सिअर असतात म्हणजे अभ्यास करण्यामध्ये. तर आय थिंक दुसऱ्यांना जर जास्त अटेम्प्ट लागत असतील मुलींना कमी लागतील. तर एक जे मला खूप वाईट वाटतं की गावामध्ये मुलींना अपॉर्च्युनिटी मिळत नाही किंवा म्हणजे 18 झालं नाही की लग्न करतात. तर म्हणजे ते कुठंतरी बदलायला हवं आणि त्यांना पण अपॉर्च्युनिटी द्यायला हवं. आणि मुलींना पण जर ते हे बघत असतील आम्ही पण करू शकतो तर ते नक्कीच करू शकतात. आणि इनफॅक्ट एवढं गायडन्स मिळाल्यावरती ते लवकरही करू शकतात. तर ही माझी अशी मला असं वाटतं रिस्पॉन्सिबिलिटी आहे गर्ल्सला स्पेशली की तुम्ही प्लीज करा. आणि तुम्ही जर हे केलं तर आय थिंक आईपप्पांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येईल ते खूप जास्त मायनेशीर राहील.
शेवटी मला एक असं काल मी जेव्हा बोलत होते एक क्रिटिसिझम होतं की UPSCचे सगळे जे सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहेत ते बोलतात, खूप काही बोलतात आणि 4-5 वर्षानंतर भेटलो की त्यांचे जे आयडियल्स असतात इथिक्समध्ये ते कुठे दिसत नाही. तर असं चर्चा होत होती. तर भागवत सरांनी एक आज खूप सुंदर मेसेज टाकला आमच्या ग्रुपवरती की तुम्ही जे आता सक्सेसफुल कॅन्डिडेट्स आहात तर तुम्ही याच्यानंतर 5 वर्षापर्यंत तुम्ही जे काय तुमच्या लाईफमध्ये इव्हेंट्स होतात ते तुम्ही एका डायरीमध्ये लिहून ठेवा आणि त्याला 5 वर्षानंतर कम्पेअर करा की तुमच्या आताचे जे आयडियल्स होते जे तुम्ही इथिक्स पेपरमध्ये लिहिता वेदर यू आर एबल टू गो विथ दॅट. तर मी नक्कीच ते करेल आणि मला असं वाटतं की माझे तर कुठेही ते कॉम्प्रोमाइज होता कामा नये. आणि अजून एक म्हणजे महेश भागवत सर रात्री 2 वाजता पोस्ट करायचे, मी त्यांचा टायमिंग बघायचे आणि सकाळी पुन्हा 6 वाजता पोस्ट करायचे. तर म्हणजे त्यांचं ह्या एक्झाममध्ये काहीही स्टेक नसताना जर ते एवढे उत्सुकतेने आपल्याला हेल्प करतात तर मला असं वाटतं आपण कुठेही कमी पडता कामा नये. म्हणून इथे बोलवल्याबद्दल मी पुन्हा आभार मानेल आणि